नमस्कार रसिक प्रेक्षकांनो, आपल्या शिव हिंदवी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ओल्या हरभऱ्याची दह्यातील भाजी। पण खास गोष्ट अशी आहे की आज आपण ही भाजी गॅसवर नाही तर अस्सल गावरान पद्धतीने चुलीवर बनवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। इथे मी मध्यम आकाराचे 2 कांदे चिरून घेतलेले आहेत। त्याचबरोबर 2 ते 3 हिरव्या मिरच्याही बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत। आता मी चुलीवरती कढई ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल घालून गरम करण्यास ठेवलेले आहे। त्यामध्ये 1 चमचा जिरा, ते अगदी मस्त कडकडीत भाजून झाल्याच्या नंतर त्यामध्ये चिरलेला कांदा घालणार आहे। चिरलेला कांदा हे एकदम मस्त असा सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। आपला कांदा मस्त असा सोनेरी परतून झालेला आहे। आता आपण त्यामध्ये 1 चमचा धनेपूड घालून घेतलेले आहे। तेही 1 ते 2 मिनिटं असं मस्त परतून घ्यायचं आहे। आता आपण चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालणार आहोत, त्याही अगदी परतून घेणार आहोत। 1 चमचा गरम मसाला, तोही अगदी मस्त परतून घ्यायचा आहे। त्यामध्ये 1 चमचा कलर येण्यासाठी बेगडी मिरची घातलेली आहे। आता त्यामध्ये 1 चम्मच हळद घालून तेही मस्त परतून घेणार आहोत। आता त्यामध्ये मस्त 1 वाटी दही घालून मंद आचेवर आपण हे मिश्रण परतून घेणार आहोत। मिश्रण आपण 1 ते 2 मिनिटं परतून घेऊया। आता त्यामध्ये ओला हरभरा घालून घेऊया। मसाल्याचा वास सुटला की यात ओले हरभरे घालायचे आहेत आणि तेही आपल्याला 2 ते 3 मिनिटं मस्त असे परतून घ्यायचे आहेत। आता त्यामध्ये चवीनुसार थोडं मीठ घालायचं आहे आणि तेही अगदी 1 ते 2 मिनिट असं मस्त असं परतून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये थोडं 1 ग्लास गरम पाणी घातलेलं आहे। आता त्यावर मस्त चिरलेली कोथिंबीर घालायची आहे व हे 5 ते 10 मिनिटं असं उकळून घ्यायचं आहे। बघा किती छान रंग आणि सुगंध आलाय। ही भाजी तुम्ही भाकरी किंवा पराठ्यासोबत नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच अस्सल रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।